दंडवत रामदरणा राजाच्या परिवारात काही अनुचिता गोष्टीमुळे उदास स्वीकारून सर्वांनी विनंती केल्यावर 3 दिवस वाट पाहत होते. आणि मग त्या 3 दिवसामध्ये उदासीनता अशी आहे की ती मग त्या राजाच काही घ्यायला नाही पाहिजे होतं, पण भेटायलाही नाही पाहिजे होतं, पण तिथलं ताट यायचं तर आरोहणा करायची. राजा आला तर भेटायची. तर म्हणाले हा जी अप्रसन्नता आहे, वेगळा विषय आहे. ती अप्रसन्नता ते सांगतात हा मायेचा धर्म. तो विशेष स्वीकारलेला आहे सर्वज्ञानी. अप्रसन्नता, उदासीन, औदास्य स्वीकारलं हा मनुष्य वेशाचा स्वीकार केल्यामुळं उदाहरणातले सगळे वचन इथे लागू होतात. ईश्वर स्वरूपाला जो हर्ष होतो, विषाद होतो, विसर पडतो, हे जीवधर्म स्वीकारतात. आणि म्हणून त्यामध्ये ह्या सगळ्या मनुष्य वेशाच्या मायावेशाच्या निळा, मायापुराच्या निळा, केवळाची निळा, कैवल्याची निळा. चौथ्या दिवशी ते रामदरणाला म्हणाले माझ्या आईचं व्रत आहे, तुळशी व्हायचंय, पारणे करायचंय, तर देवा तुम्ही या आणि मग तुमच्या प्रसन्नतेने तुम्हाला जेव्हा जायचं तेव्हा जा. तर अशा प्रकारे सर्वज्ञांनी 3 दिवस जी उदासीनता स्वीकार केली त्याचं कारण काय? थोडं तात्विक चिंतन ते सांगतात. जड चेतना संबंधाचा आहे. त्या सोमनाथाच्या परिसरात जे जडचेतन जीव आहे त्यांना संबंध द्यायचा आहे. आणि जी उदासीनता जी स्वीकारलेली आहे सर्वज्ञानी, जसं डोमेग्रामला उदास झाले, अनेक ठिकाणी उदास झालेले आहेत. तर अशा प्रसंगी विशेष ज्ञानाला संयोग्य करण्यासाठी ईश्वर उदास होता. कुणाला? विशेष ज्ञान, त्याला ते धाकधुकी असते. माझा ताहेर करतात त्याची अशी ती कृषी मूर्ती पाहतो. विशेष ज्ञानाला सगळं दिसतं ना, ती मूर्तीचे ईश्वर स्वरूपातले आतले रंग देतो. आणि अभेराचं दुःखही त्याला असतं. ही विधी निषेधाचा भंग केला. निषेध अंगवला, विधीचा भंग केला. निषेध वचन भंगाच्या अयोग्यतेमुळे तिथे अभेर होते. ती खंती उदासीनता विशेष ज्ञानापर्यंत पोहोचते. आणि मग त्याला आता कसं योग्य करायचं, म्हणून उदासीनता स्वीकारलेली आहे 3 दिवस. तर साध्याचा काय विचार? आता साध्य द्यायचं, ज्या विद्यार्थ्याचा अवसर पाहतो ना तो असा प्राप्ती काळी, तर ते म्हणतात साध्याचा काय विचारणा ती काही प्रसन्नाचा रे. साध्य कसं? ब्रह्मविद्येचे साध्य साधन
येत होती. तर ब्रह्मविद्येचं साध्य काय परमेश्वर, हे तुम्हाला थोडं कळायला वेळ लागतो. ते सांगतात की त्या अशा प्रसंगी ती काळी प्रसन्न असावे, सर्वज्ञ, बोलते नसले पाहिजे, सर्वज्ञ नाटी येतात, चालते नसावे, पहून नसावा, स्वभावी नसावे, तै पाची ज्ञाने. हे जे आत्मज्ञान आहे, मोक्ष आहे ना, शेवटचं आत्मज्ञान आहे ते, चारी ज्ञानानंतर होणार. म्हणजे काय? अनुभूतीचं ज्ञान. तर ते देण्यासाठी तेव्हा पाची ज्ञान तुम्हाला द्यायचे सर्वज्ञांना, तर स्वामी त्यावेळेला प्रसन्न असावे, काळ प्रसन्न असावा. जेव्हा स्वामी प्रसन्न असतील तेव्हा काळ प्रसन्न होतो. एक, स्वामी बोलते नसले पाहिजे. 3, चालते नसावे. 4, पहून नसावा सर्वज्ञांना, आणि सर्वज्ञांच्या स्वभावाची वेळ नसावी. आता तुम्हाला बाकीचं सगळं समजलं, पण स्वभावाचा म्हणजे स्वामींची जास्त स्वभाव आहे, निद्रा केली नसावी, अनेक असतात स्वभावामध्ये. तरी अशा प्रकारे ही आर्ट आहे. म्हणून जेव्हा जेव्हा स्वामी प्रसन्न असतील तेव्हा हे दान, जेव्हा जेव्हा उदास वेळ असते तेव्हा साध्य साधन दान नाही, असा हा स्वीकार असतो अवतरताना. आता सर्वज्ञ अवतरलेले आहेत पूर्वीमधून. कसे अवतरले? आता तुमच्या हृदयात अवतरले ना. अवतरलेल्या ईश्वराला तुम्ही जेव्हा जेव्हा उदास करा तेव्हा ते साध्यही नाही आणि साधही नाही, आणि तुम्ही उदास केलेला आहे. बोधाने अवतरले सर्वज्ञ. ज्ञानशक्ती स्वतःची होती ना, प्रिय माऊली. वेद शक्ती होती, तुम्हाला दिलं. बोधशक्ती स्वामींची होती, ती दिली तुम्हाला. ते देण्यासाठी काय काय केलं सर्वज्ञानी? सकळ देवता परत्या, मळकर्मे परते चालली. तुम्हाला ते दृष्टांत आहेत ना, सगळे ते पूर्ण करावे लागले, अधिकार नासावा, आणि मग तुम्हाला आता बोधलेला आहे. म्हणून आपण अस्मिकाला दंडवत करतो, ते साधन म्हणतो का? तो बोध आहे त्याच्याकडे, त्यातल्या दृष्टीचा आहे, तो जीव नाही आहे, तो देवाचा बोध आहे, नाव आहे. म्हणून ती प्रीती आहे. म्हणून तो पूर्वोत्तर क्षण त्यासोबत दुर्लक्ष करायचा. जो धर्म असणार, दोष असणार, प्रसव असणार, तेव्हा तुम्हाला केवळ साध्याचा विचार येईल, तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील, बाजूला सरतात. का? उदास वेळी कुठलंही साध्य आणि साधन दान नाही, हा सिद्धांत. आता तुम्ही उदास केलेले आहे स्वामींना, विचार अंगवला, विकल्प अंगवला. हातीच्या दृष्टांतात कसं आहे ते? पाय म्हणजे हत्ती आहे का? नाही, पण साधन आहे की नाही? तसातला प्रकार आहे हा. चारी खांब आहेत ना ते मोक्षाचे, ताम प्रसाद दीक्षित म्हणजे खांब आहे हत्तीचा.
आणि मग तुमचं तिथे साधन आणि साध्य तुम्हाला तिथे द्यायचं आहे. मग साध्या साध्या गोष्टी आहेत ना. तुम्हाला परीक्षेला बसायचं तर अभ्यास करा मला, आहे की नाही? पूर्ण विषय माहित पाहिजे. मोक्षाला जायचं तर थोडं अभ्यास असावाच लागेल ना, वगैरे. तर तो हा मायेचा स्वीकार सर्वज्ञाने केलेला आहे. कुठं सांगितलं मायेचा स्वीकार उद्धरणा तथा जीवदेवतांचा स्वीकार केलेला आहे. ती काळी परदांना म्हणून गेलेला मनुष्य याची आहे. मग अशा प्रकारे आता सर्वज्ञ मातेच्या प्रेमाखातर परत अचलपूर नगरामध्ये प्रवेश करतात आणि येताना हाते हात धरून देते. रामगणाच्या हातात हात घेतला. आता ही श्रीकराची लीळा. असा कोणता आयुष्यातला क्षण येईल की ज्या क्षणी सर्वज्ञांनी आपला हात हातात आणि आपला सोबत चालला, आहे की नाही? म्हणून ते सांगतात, माईंभट्ट सांगतात की हातेही हात, बारीक बारीक गोष्टी चिंतनातल्या दिलेल्या आहेत माईंभट्टाने. बारीक गोष्ट आहे. हाते हात धरणं काही मोठा विषय आहे का? तर तुमच्या हृदयाला असं कुठंतरी टच झाला पाहिजे की तो हात स्वामींच्या हातात घ्या. बघा त्या स्वामींच्या हाताकडे. स्वामींच्या हातात काय काय असते? बऱ्याच जणांकडे स्वामींचे सगळे सामुद्रिक चिन्ह हातात आहे. स्वामींचा हात पाहिला कसा आहे तो? नखचंद्र कसे आहेत हातातल्या बोटाची, स्वामींची बोट कशी आहे, वगैरे वगैरे. हे सगळे सामुद्रिक चिन्हांचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. उंच वटे हातात कसे आहे, भाषणा फाकाळा हात नाही आहे स्वामींचा, प्रश्नता बटक्याच्या बटक्या, मोठाच्या मोठा असा नाही आहे तो. तो स्वामींचा हातच असा आहे की पाहिला की पाच राहावा. हा हात कुठं पाहिला होता कोणी बरं? पवयावर. मग तुझं चिंतन करता लय गडबड नाही करायची. ज्ञानात जाताना कुठे जायचे, कुठं हात पाहिला, कोणी पाहिला, तुम्हाला जीव मला माझ्या मुलाचा आठवण. चला, हे तुम्हाला चिंतनासाठी विषय देत असतो मी. मग पुत्रत्व स्वीकारलं. हो अरे भाई, आम्ही आहे ना तुमचे. जी म्हणाले माझ्या लेकराचा हात विश्वास होता आणि स्वामींच्या हातात हात बिघडायला. पाचव्या अवतारांचे हात दिसावेत तुम्हाला. श्रीकृष्णांचा हात आहे ना, दत्तात्रेयांचा, चक्रपाणी, असं चाललंय तुम्ही हाताला घेऊन चाललंय. श्रीकर हात म्हणजे उत्तरायणचा श्रीकर, तो असा छान आहे. त्याचा स्पर्श झाला पाहिजे साधक रोज साधक आहात ना. मग तुम्हाला असं सिद्ध व्हावं लागतं अनुभूतीने. अनुभूतीने भावावं लागतं स्वतःला. हा वेगळा प्रकार आहे. कुठलेही क्षण आनंदाचा असो, विरहाचा असो, दुःखाचा असो, अप्राप्ती आहे का नाही? एक सूत्र आहे ना प्रेमाच्या उपाय, कुठलं? अप्राप्तीचं सूत्र आहे ते. सूत्र पोरा किंवा हा अप्राप्ती ते साता पदार्थ. असं गमतीशीर आहे. सर्वज्ञान, तत्वज्ञान आणि आचार प्रणाली इतकी छान आहे.
की तुम्हाला एक मिनिटही स्वामी उदास होऊ देत नाही. तुम्हाला इकडे अप्राप्ती आहे, सात पदार्थ, तिकडे तळमळ आहे, तिकडे आरती आहे, इकडे निर्वेद आहे, इकडे भावस्मरण आहे, इकडे नामस्मरण आहे. नाम प्राप्ती ते करी, हे नाम प्राप्ती. नामच आहे ना शेवटी. मग ते नाम कसं घ्यावं, कसं असलं पाहिजे ते नामात हे असलं. आता हे हात असेल किंवा हाताला हात लागला नाही तर लगेच वर आल्या त्या साधा लगेच हात घेतली. साधा गंगा बोटी काढली तर छान काढली हाताने. सारंग पंडिताला स्वामींचा हाताची बोट लागले असं तुम्हाला फटाफट 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 सगळं चिंतन केलं पाहिजे. असं सगळे शेंगूर बुरड्याचा हातातच घेतला ना स्वामींनी. ज्ञानशक्ती स्वीकार करताना हातच घेतला आहे ना. असं तुम्हाला हात असे सौभाग्याचे क्षण तुमच्या जीवनात आखंड राहायला पाहिजे. मग हे कधी तुम्हाला कळतं माहिती आहे का? तुम्ही जेव्हा खरंच स्वामींचे फ्रेश आहात, स्वामींचे तुमच्या कुठे दोष लागलेला नाही, तुम्हाला महिन्यात आलेला नाही, जे ज्ञानेंद्रिय उजळ आहे, तुम्ही भ्रष्ट नाहीये, तर तुम्हाला हे सगळं असं हसत हसत सहज स्वाभाविकपणे तुम्हाला असं दिसल. ते हातात हात धरो मी स्वामींच्या, आणि ते आता तिथून निघालेले स्वामी. कुठून? अंबीनाथ. चांगलं राजाच्या घरापर्यंत जायला 4-5 किलोमीटर अंतर आहे. तो प्रेमाचा हात आहे हातात, आणि नगरांत विजय करतो. सगळं नगर बघायला आहे. अरे हे घोड्यावर बसणारे, हात पालखीत बसणारे हे दोघं जावई आणि पाहतायत लोकांना, अवसर देत आहेत. तोही अवसर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं, मेडिटेशन करायचे त्याचं सुंदर. अरे आज कसं दोघ जण चालले हातात हात घालून, आणि मग ती स्वामींची पूर्ण अशी मूर्ती त्या लोक पाहत असतील. आता स्वामी गप्पा मारत जात असतील ना, ते बोलत असतील कसं काय म्हणाले, ठीक आहे मी आता 2-4 दिवस आहे, आता कुठे अडवू नको, आईसाठी मी जाते घरी, काय नंबर पूर्ण करून टाकेल, असं वगैरे वगैरे सहज तुम्हाला आठवता आलं पाहिजे. तर असं मग ते आवाराशी विजय करतात. मग तिथे रामधरण आनंदाने प्रसन्न होऊन स्वामींना सगळ्या विधीचा दंडवत घालतो. मग तिथे मर्दना मादनी स्वतः करतात. राजा सर्व आचरण बर्वे आसन असतो. सर्वांगी चंदनाची पिंजरी केली. आता हे सर्व स्वामींची श्रीमूर्ती तुम्हाला दिसेल. आता कस्तुरीचा आडा रेखलेला आहे. श्रीमुगटी पुष्प ओळगावले, दवना ओळगवला आणि महापूजा केली. आणि त्यानंतर पाटावा मंजिष्ठा त्रिवडी ओळगवली. त्या वस्त्रांना सोनसळा क्षीरोदक मदियाच्या तिने पूजा केली. रामधरण्याची माता अवघ्या जन्माची तुळशी. शब्द मस्त आहेत पहा. अवघ्या जन्माची तुळशी. सर्वांनी दुपारती मंगळ आरती केली. हा अवसर तुम्हाला अनुभवायचा असतो. सर्वांनी म्हणतात ऐसे व्रत नगरीचे कीर, हे कवनीकडे जाईल तेवेळी काही करा. तिचा एकच शब्द आहे आता. ते म्हणते की तुम्ही जर गेले असते ना तर हे शरीर जाते. इतका श्रेष्ठ भाव आहे त्या आईचा. आता आपल्याला स्वामी गेले काय आणि उदास झाले.
आपलं शरीर जायला तयार नाही, मन बी जायला, असं आपण आहे. आपल्याला स्वतःचे अस्तित्व, मी, तू कोण, हे असं सुरेख प्रसंग तेव्हा ती मी मिळवून गेली. जर नाही आले असते ना आज, मी मेली असते. एकच उत्तर आहे. सर्वजण म्हणतो बाई असो. मग वेळीचा आरोग्य झाली, सपाती भोजने झाली, आरोग्य झाली, डोळा झाला, विडा झाला, आणि मग त्यानंतर रामदारण्याची माता पारणे केली. आणि म्हणजे देहवार चौकीय वस्ती झाली. जो आपल्याकडे मोठा ओटा आहे तो तिथला. रामदरणी गंडवती श्रीचरणा लागला. भूमी हात जोडले, जी जीवन इतुरे दिसम्या गोसाव्याशी निरोध केला. माझ्या राजवाड्यात तुम्ही राहिलात, काय असेल नसेल ते माफ करा, तुमची प्रसन्नता द्या. आणि आता जो प्रवृत्ती आहे प्रसन्नता देण्याची भंगली, तर म्हणाले फक्त गुपचूप जाऊ नये, मी वाट लावतो तुम्हाला. पूर्वोत्तर क्षण असा असला पाहिजे. आल्यावरच आनंद, जाताना थोबाडकस नको नाही झालं पाहिजे. प्रत्येक विधी धरताना आणि विधी समारोप करताना तुम्हाला अति प्रसन्नतेनं तो विधी सोडता आला पाहिजे. ते वचन धरावून सोडावं. शेण पुंजीचे न्याय आहे की नाही, अशी आपल्या अस्थिपर्यंत करावी लागते. धरून नाही ठेवायचे. प्रत्येक्षणीच्या विधीचा आपण करता आला पाहिजे. स्मरणात तसंच आहे. प्रत्येक्षणी या वचनावर महावाक्य लावलं पाहिजे. प्रत्येक्षणी आहे की नाही, त्याच प्रकारे श्रीमूर्तीचं स्मरण करताना त्यागच नाही, प्रत्येक्षणी आहे की नाही. एक अवयवातून दुसऱ्या अवयवाला जावं लागेल, तो सोडावा लागेल ना. स्वरूप गाभ्याचं कसं होत आहे, प्रत्येक्षणी त्याग लिळेचं पण तसंच आहे. एकांक पूर्वार्ध उत्तरार्ध आहे ना. एका लिळेमध्ये एकांक पूर्वार्ध उत्तरार्ध, एका लिळेत सगळं असतं ते. असं सुंदर गुंफण माहिमभट्टाने आपल्या शास्त्राची संहिता केलेली आहे. कुठलाही धर्म जिवंत राहण्यासाठी काय लागतो, शास्त्र लागेल ना, धर्मग्रंथ लागेल, एक संहिता लागेल, ती आपल्या पूर्वजांनी सुंदर लिहून ठेवली असे क्रमाने. आणि करता करता 5,000 ग्रंथ लिहिले होते की नाही. कसली प्रिंटिंग प्रेस नसताना हाताने लिहिले काही करून. आपण किती भाग्याचे की आपल्याला ते ऐकत भेटले. पण आपण कृतज्ञ बी आहोत तेवढे, आहे की नाही. सगळे ग्रंथ सगळ्या आश्रमात उपलब्ध पाहिजे प्रिंट करून, आहे की नाही. वाचायला वेळ पण कुणाला आहे आता. हे पंचावतार कुठून आला काय माहिती. हे त्यांनी लय वाटोळ झाला, आहे की नाही. रमला त्याच्यामध्ये साधक. तर वेळ खूप गेला बायांचा, तुमचा गेला, आमचा गेला. लोकाचार म्हणून ठीक आहे. स्वामींचा आचार म्हणून काय असावं, बरोबर नाही. काळाचा अपव्यय खूप आहे की नाही. गवसज्ञान सोडे कसं आलं काय काय आलं 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 येऊन बसलं, ती तो विधी होऊन गेला. सुई दोरा आधी करू असा आपला आहे. जैन साधू पाहिजे रस्त्याने पाहिले तुला बरं वाटत, म्हणजे उघडे असतात. आता गल्लीत गेले, रिक्षा मागितली, हातात घेतात, तिथंच खाऊन टाकतात. उभ्या आपल्या देवाने तसं पण नाही. जा
झाडाखाली बसावा. प्रत्येक क्षणी त्याग आहे देवाचं कसं चालतं बघा. तर अशा प्रकारे हे सायमन तो म्हणतो देवा आता तुम्ही बघा प्रवृत्ती आणि प्रकृती बघा तेही विजय करावी. श्रीचरणा लागला आणि मग गोसावी एरवी विजय केले. अशा प्रकारे हा अचलपूरच्या रामगरण्याचा निरोप सर्वज्ञांनी घेतलेला आहे. तर तिथे त्या 10 महिन्याच्या काळामध्ये त्या सर्व परिवाराला दर्शनाचं, संबंधाचं, भजनाचं वेगवेगळे गोमटे सर्वज्ञांनी दिले. पूजेचं फळ दिलं, आरोग्याचं दिलं. त्यांच्या बायांना पण स्त्री पदार्थी सत्ता असते. सर्व स्त्रियांना पण ते दिलेले आरोग्य असतात. मातेच्या ठिकाणी स्पेशल पदार्थ होता. तिला स्पेशल गोमटा दिलेला आहे आईला. तुळशीच वाहिली आहे ना, फार मोठं काय व्हायला नाही. नंतर बरंच वाहिलेलं आहे पण, आणि पुन्हा तिने शरीरच दिलेलं आहे तेव्हा आणखीन गोमटा आहे. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे दान देण्यासाठी सर्वज्ञ तिथे 10 महिने थांबलेले आहे. आणि सगळी दानं देताना तुम्हाला या चिंतन करायचं. आता हे बी वेगळं चिंतन आहे. संबंधान, घृणादान वगैरे वगैरे असे लाखो दान सर्वज्ञ तिथे देतात. तर एका वेळेमध्ये अनेक कंगोरे आहेत तिथे. तुम्हाला कसं चिंतन करायचं तुम्ही ठरवा. तर म्हणाले तिथे कर्मांचा नाश पण केला, असंत कर्मांचा नाश केला. कसा केला तो तुम्ही चिंतन करून घ्या. 3 दिवस दुःखदार पडलंच ना सर्व वाड्यामध्ये, राजवाड्यात सगळ्यांना. त्याने असंत कर्माचा नाश झाला. आल्यानंतर आनंद झाला. पुण्यकर्मांचा नाश झाला, संत कर्मांचा नाश झाला. हे तात्विक चिंतन आहे. माझा बोर होत ते असं चला. तर मग असं ती जी पात्रता आहे, पराबर पात्रता सर्वज्ञ घेऊन बसलेली आहे तिथं 10 महिने. ज्याची पराची पात्रता त्याला पर दिलं, ज्याची अवराची पात्रता त्याला अवर दिलं. आणि आता सर्वज्ञ निघतात. तर म्हणाले की पूजा जी शेवटची केली, पूजेच्या वेळा काय असतंय हे तुम्हाला माहितच नाही. पण ते सांगतात की पूजेच्या काळी कृपेची प्रधानता असते. कृपेची प्रधानता का असते व काय आहे त्याच्यामध्ये कृपे? कारण एरवी तो सर्व मंगळाचा आणि सर्वज्ञान आता त्यावेळेला जास्त कृपा नंतर नसते. अमंगळ असतात का स्वामी? स्वामी सदा सर्व मंगळ वेळ आहे स्वामी, आहे का नाही? चांगले हे भेटे ते मंगळ ते संपला. मंगळाचे मंगळ, मंगळनामा हा इथे तो प्रॉब्लेम आहे. मंगल आहे ते मंगल मंगल मंगलधामा मंगल रूप तिथे. अमंगलाने जीवन भरी प्रभुराया, इथे ती समस्या. तर हा मंगळाचा निधी आहे. निधी म्हणजे सागर. पण त्या सागरात विशेष काळी विशेष कृपेच्या लाटी असतात. मग ही कृपा तुम्हाला अनुभवत आली पाहिजे. अवसर काळी विशेष लाभ. म्हातारी अवसरा डोमेला लगेच तुम्हाला असं आठवलं पाहिजे. मालगंठी जे जे म्हणाले मग म्हणजे म्हातारी चुकली अवसरात. आता आपण अवसरात चुकलेले आहेत म्हणून अवसर काही आपण निद्रा येते, खापळ येते, विचारभंग पावतात,
कुठली तरी असंतुष्टी निर्माण होते, आहे का नाही? भांडणच करावं असं वाटतं, लय काय काय वाटतं, थांबत नाही ते मन बुद्धी चित्त तुम्हाला साथ देत नाही, प्रतिसाद देतच नाही ते. चित्त विक्षिप्त, इंद्रिय खराब, आजार लागल्यावर काय करतात? आता जे आता कसं आहे, आपलं गोष्ट कशी आहे, जेव्हा आता ऐकायला कान आहे तेव्हा ऐकू वाटत नाही, डोळे चांगले आहेत तोपर्यंत वाचू वाटत नाही, शरीर चांगलं आहे तोपर्यंत चांगलं बोलू वाटत नाही, म्हातारपणा सगळं करू वाटतं. मग चाललं आपला गोष्ट पदयात्रेला जातो, पोथीला जातो. आता कर ना, या वयातच करायचं असते. जो सावसर विषया तोच ब्रह्मविद्या देता आला. ब्रह्मविद्या म्हणजे फक्त अभ्यासच नाही, हा, ब्रह्म परमेश्वरासाठी गेला. पन्नास नंतर आल्यावर त्याला अभ्यास करायला लागला तो होईल ज्ञान, करेल का पंथ धर्मसेवा, त्याला कळलं का सगळं? त्यामुळे त्याच्या पुढचं बघायचं. म्हणून आपल्या पंथाचं आपल्या पूर्वजांनी बाळ संन्यास खूप छान ठेवलाय, आहे का नाही? अतिशय सुंदर आहे, संगोपन करतात. तपस्वियांचं किती मोठं योगदान आहे का नाही? तो साधू बाललेकरं तयार करून बरोबर ब्रह्मविद्येला तयार करून ठेवतात त्या माऊल्या, है ना? आणि मग तो अभ्यास करून प्रचंड ज्ञाता होता आणि मग तो अधिकरण होता, है ना? हे लय कष्ट बायांचं खूप. तर म्हणाले ती अशी ही मंगळ निधान, तर प्रवृत्ती वशी अधिकार्या अनुरूप जी पात्रता स्वामी बघत राहतात. हे शब्द लय कठीण आहे. प्रवृत्ती अधिकार्या त्याच्या अनुरूप त्याची पात्रता आणि स्वामींनी केलेला उद्धरणाचा संकल्प, ही मोठी गंमत आहे. तिथं कुठंतरी काय भंग झालं की मग सर्वज्ञ उदास होतात. सगळा योग आला, अधिकारी आला, त्याची पात्रता जमली, त्याच्या अनुरूप सगळे प्रवृत्तीला वश आहेत. घरातले सगळे बाया वगैरे पत्न्या असतीलच ना तिथे, पुत्र सुद्धा अनुकूल पाहिजे. पुत्र चावतो बाबाला पाहिजे, घरातलं ते मांजर सुद्धा त्या बाबाला घरात येत नाही, त्रास देतो. आणि कोणाच्या घरी गेला ते पुत्र कोणाच्या जवळ येऊ देत नाही घरात. मला मी गेला ते लगेच आलं ते माझ्या, मी बसला की तिथं मांडीवर येऊन बसलं. तर घरातले म्हणाले बाबा कोणालाच मी आमचं पुत्र जवळ घेत नाही, पण हात लावू देत नाही म्हणाले, फडवूनच काढते. झोपायला तर माझ्याजवळ असतो, तेव्हा ह्याला काय झालं काय माहिती. घर मालकी म्हणाले हा मला सोडून झोपत नाही, आता हा तुम्हाला सोडायला तयार नाही. आणि जाताना तो लिफ्ट पर्यंत आला, रडायला लागला. बरोबर, स्वतः पाहिलं, डोळ्यात पाणी. मग काय कमाल आहे बघायची. चहा प्यायला बिस्किट सोबत त्याला दिलं, खाल्लं त्यांनी. नाश्ता बघायला लागला ते, मग तिला थोडं पोहे दिले, खाल्ले. असा तो ही कशाची आहे ती प्रकृती अनुरूप पात्रता, असं ऑब्झर्वेशन करायचं असतं आपण. तो अधिकारी आपला काय आणला स्वामींनी योग, आपण काही करत असतो बरं का, सगळं स्वामी करतात. स्वामींची इच्छा असं समजून आपण जेवण जगा. फक्त चांगले विचार, चांगला संकल्प, आपली शुद्धी चांगली असायची. स्वामी चांगलं चांगलं देतात. तुम्ही कुठे का गुंतले एकाच ठिकाणी, गेलं म्हणून गेलं, वाया जातो सगळं, आहे का नाही? सारंग पंडितासारखे 60 उपहार वाया जातात. जीवधर्मात उत्साह
प्रकृती अनुरूप स्वामींचं भोजन झालंच नाही, आहे की नाही? अधिकारी होते, पात्रता आहे, पदार्थाची उपलब्धी आहे, पण वृत्ती खराब आहे. आपलं चुकलं तर, आहे की नाही? तुम्ही तो क्षण आठवा म्हणून ते सांगतात की तुम्हाला जास्त विश्लेषण का केलं? प्रवृत्ती स्वामींची, पुढचा अधिकारी, त्याच्या अनुरूप काळ, पदार्थ, त्याची प्रकृती, त्याचा परिवार आणि पात्रता, हे सगळं एक रूप घडलं तर त्या काळी कृपेची प्रधानता त्या काळी होत असते. आणि तीच करण्यासाठी सर्वज्ञांनी 3 दिवस योग दिला. आणि आता केवळ परमेश्वराला लीळा करायची आहे म्हणून ही लीळा केवळाची, शेवटची जी लीळा केली ती केवळ ईश्वर स्वरूपाने तिथे त्या सर्व पूजेचा, आरवण्याचा, चंदनाचा, त्रिवडी, पाटावा त्रिवडी, मंजिष्ठ त्रिवडी, सोने खळा फुटा, आहे का नाही? हिरउदक, पांढर शुभ्र वस्त्राला वगैरे 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 सगळं तुम्हाला असं स्वामीने तो अवसर दिलाय तुम्हाला चिंतन करायला. अशा प्रकारे ह्या लिलेचा एक गर्भित अर्थ, खूप अर्थ असतात, एका वेळेचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. तेव्हा आता आपण इथे थांबूयात आज. दंडवत